पटकन या मागे पण आला पाहिजे हो गेलं काय तुमच्यासाठी नवीन नाही आणि तुम्ही माझ्यासाठी नवीन नाही आहात. सो हक्कानी मी नाही तुम्ही बोलवलं तरी मी येत जाईल आणि खरंच बघण्यासारखं आहे सोलापूरकरांसाठी आणि आजूबाजूला जे लागून जिल्हे असतील किंवा स्टेट्स असतील, मला असं वाटतं आंध्र आणि तेलंगणा आणि कर्नाटकावरून पण लोक येत असतील. जो आमच्या सगळ्यांसाठी प्राऊड मोमेंट आहे की तुम्ही सगळे एकत्रित येऊन आणि जसं तुम्ही म्हणा तुमची युनिटी हा तुमचा सर्वात मोठा युएसपी आहे इलेक्ट्रोचा. आणि मी इंडिव्हिज्युअली पण तुम्हाला सगळ्यांना ओळखते आणि तुम्ही अनेक वर्ष जे सोलापूरच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहात. तुमचा प्रवास मी पण खूप जणांचा जवळून बघितला, तुमचे सक्सेसेस पण मी बघितले. दरवर्षी काही नवीन चेहरे दिसतात, युवक दिसतात, तर तो अभिमान आहे. आणि इकडचा टर्नआउट बघून पण खूप अभिमान वाटतो. काही दोन दिवसापूर्वीच ॲक्च्युली मी जितूजींना फोन केला कारण का माझं नवीन घर बनत आहे दिल्लीत मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून. तर मला अनेक गोष्टी पाहिजे होत्या नवीन घरासाठी. तो मैंने जीतू को कहा मैं इलेक्ट्रो से खरीदूंगी क्योंकि कम रेट. तर मला असं सगळे असा विचार करतात आणि ऑब्व्हियसली टॉप ऑफ द एंड प्रॉडक्ट्स तुम्ही या ठिकाणी विकत ऑन सेल ऑन डिस्प्ले असतात. सो वी आर ऑल प्राऊड ऑफ यू आणि तुम्ही मला तुमचं टीम म्हणून तुम्ही मला सहभागी केला ताई म्हणून त्याबद्दल थँक्यू. पण माझ्यानंतर जे गेस्ट येतील तुम्ही त्यांना कोणतं कॅपिटल लेटर देणार अनफॉर्च्युनेटली डी आणि बी नाही आहे. पण तरी आपण आवर्जून मला बोलवलं आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. खूप सेल्स होऊ दे आणि तुमची प्रगती अशीच उत्तर होऊ देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना. वर्षी दुकानाची संख्या स्टॉलची संख्या वाढत जाते. एका वर्षात एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते. आज जिथे जिथे ज्या ज्या दुकानात मी जाते तिथे तिथे AI दिसून येत आहे मला. वॉशिंग मशीन असेल, मायक्रोवेव्ह असेल, TV असेल, फ्रीज असेल, सगळं AI आहे. मला असं वाटतं आता आपलं काम घरात कमी झालं आहे आणि हे सगळे सोलापूरकर आहेत आणि अभिमानाने मी खरं तर पहिल्या इलेक्ट्रोपासून आजपर्यंत येत आहे आणि मी सगळ्यांचा प्रवास बघितला आहे. आपल्या सोलापुरात राहून त्यांची प्रगती झाली आहे आणि सोलापूरच्या इकॉनॉमीला पण ह्या सगळ्या इलेक्ट्रोमध्ये जे जे सहभागी होतात त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. तर त्यांना मनापासून अभिनंदन करते, आभार मानते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक
नवीन लोकांना तरुणांना प्रोत्साहन मिळतं की आपल्या सोलापुरातच राहून आपण आपली सक्सेस स्टोरी आपण मिळवू शकतो. इथेच तुम्ही मोठे होऊ शकता आणि तुमच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळू शकतो आणि लोकांना मनोरंजन पण मिळू शकेल आणि त्यांच्या घरगुती सामानाला पण तुम्हाला पुरवठा करता येईल. तर या सगळ्या गोष्टी या इलेक्ट्रोमध्ये साध्य होतात. सगळ्यांचं अभिनंदन करते आणि लोकांनी इथे येऊन खरेदी करावं. महागाईचे दिवस आहेत पण तरी लोक येत आहेत ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी इलेक्ट्रोच्या सगळ्या ऑर्गनायझर्सना हे बऱ्याचदा आपण लोक बघतो की आता ऑनलाईन खरेदी वाढलेली आहे, तर काय सजेस्ट करते लोक? मला असं वाटतं ऑनलाईन खरेदी वेगळी असते. एका प्रोडक्टचा फील देणं महत्त्वाचं असतो. प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. आजकाल ऑनलाईन फ्रॉड्स पण एवढे होत आहेत आणि म्हणून हळूहळू आता मे बी लोकांना इथे येऊन प्रत्यक्ष त्याचा फील घेऊन त्याचा एक अनुभव घेऊन एक्झॅक्टली प्रोडक्ट काय देऊ शकतं ते घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून नक्कीच ती कॅटेगरी वेगळी असते आणि ही कॅटेगरी वेगळी आहे. तर नक्कीच इथे येऊन पण लोक विकत घेतील. शिंदे फॅमिलीकडे सगळ्याच वस्तू असणार आहेत, अशी कोणती वस्तू जी तुम्हाला आता घ्यावीशी वाटते? आत्ता माझं दिल्लीमध्ये नवीन घर मिळालं आहे मला, मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून. छोटंसं आहे पण ते सेटअप करणारा काही ठिकाणी फ्रीज ची गरज आहे, कुठे कूलरची गरज आहे, कुठे बिस्लरी ROचं प्लांट असतं त्याची गरज आहे. तर मी पण बघते की स्वस्तात कुठे मिळतं.